शरद पवार जे आहेत पोहोचलेले आहेत आणि ईव्हीएमच्या संदर्भातला प्रश्नचिन्ह सातत्याने उपस्थित केलं जातोय। राहुल गांधींकडनं पण त्या ठिकाणी लॉंग मार्च काढलं जाणार आहे। काल तुम्ही बहिष्कार घेतला, आज शपथ घेणार आहात का? शपथ आज घेणार आहोत आम्ही, कारण काल एक दिवस यासाठी आम्ही बहिष्कार घातलेला होता की मार्कडवाडीच्या जनतेच्या पाठीमागे आम्ही आहोत, त्यांनी केलेल्या मागणीच्या पाठीमागे आहोत। लोकशाही मार्गानं लोकशाही वाचवण्यासाठी आणि ईव्हीएमवरचा विश्वास दाखवण्यासाठी मार्कडवाडी गावातील लोकांनी हा प्रयोग सुरू केला असं मला वाटतं। जर सरकारला जनतेच्या जनाधारामुळे सरकार आलं असेल आणि यामध्ये ईव्हीएमचा कुठलाही सहभाग किंवा सहकार्य नसेल तर या सरकारने का त्याला विरोध करतायत? मार्कडवाडीच्या लोकांच्या मागणीला का विरोध करावा? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे लोकांना की करा तुम्ही, आमचा विश्वास आहे ईव्हीएमवर, आम्ही जनतेनं आम्हाला निवडून दिलेला आहे, आम्ही बोगसगिरी करून निवडून आलेलो नाही। हा एक विश्वास सरकारला संपादन करण्याची योग्य संधी मार्कडवाडीच्या लोकांनी दिली आहे असं मी मानतो। त्यामुळं त्यांनी या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं। उगीच त्यांना अटक करून लाठीचार्ज करून आंदोलन चिरडण्याचं काम करायचं, हाणून पाडायचं, हे सगळे धंदे बंद करावेत आणि खुल्या दिलानं त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं असं मला वाटतं। म्हणून काल आम्ही तो निषेध केला, आज आमची शपथविधी होईल। फडणवीस असं म्हणतात की हा जो निकाल आहे तो विरोधकांनी लवकरात लवकर मान्य करावा असं त्यांचं मत आहे। महाराष्ट्रामध्ये जल्लोष दिसला नाही, मी काल पण म्हणालो, शोककळा होती। काल जे पाहिलंय कुठे होता सर? एवढा मोठा राज्याभिषेकाचा सोहळा करून घेतला पण महाराष्ट्रात पुढे जाणवलं नाही, त्याचा आनंद दिसला नाही। जो एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर जे दिसायला पाहिजे ते कुठे दिसलं? यावरून लोकांच्या मनात काय हे लोकांनी त्याचं उत्तर मला वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांनी दिलेलं आहे, त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्याची गरज वाटत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।